बोनलेस फिश खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हॉटेलमध्ये देखील बोनलेस फिश फ्राय आणि बोनलेस फिश करी आवडीनं ऑर्डर केली जाते. पण तुमच्या ताटामध्ये येणारा मासा हा कॅन्सरवाला मासा तर नाही ना, असा प्रश्न पडलाय. कारण हॉटेलमध्ये महागड्या माशांच्या नावाखाली अनेक आजार देणारा मांगूर मासा तुमच्या ताटात वाढला जातोय, असा गंभीर प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळे तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन कॅन्सरवाला मासा तर खात नाहीये ना, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय. मांगूर मासा खाताय, खबरदार. मांगूर नव्हे, कॅन्सरवाला मासा. मांगूर फ्राय मृत्यूकडे घेऊन जाईल. गोड्या पाण्याचे मासे खाणारा एक मोठा वर्ग आहे. त्यातही ज्या माशांमध्ये काटे नसतात असे मासे खाण्यास पसंती दिली जाते. अलीकडच्या काळात मोठमोठ्या हॉटेलमध्ये बोनलेस फिश ग्राहकांना दिलं जातं. वास्तविक पाहता बोनलेस मासा खूप महाग असतो, पण ग्राहकांचे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आणि बक्कळ नफा कमवण्यासाठी लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचं काम सुरू झालंय. हे काम म्हणजे बोनलेस माशांच्या नावाखाली मांगूर मासा ताटात वाढण्याचा पाप काही हॉटेलवाले करू लागलेत. मांगूर मासा खाणं म्हणजे आजाराला निमंत्रण दिल्यासारखं आहे. हॉटेलवाले मांगूर मासे खायला घालून ग्राहकांना मृत्यूच्या दारात तर नेत नाहीत ना, असा प्रश्न निर्माण झालाय. हॉटेलमध्ये बोनलेस मासा म्हणून जे मांगूर मासे खायला घातले जातात ते मासे आजाराचं दुकान म्हणून कुख्यात आहेत. मांगूर माशात पारा हा धातू आढळतो. मांगूर माशात माणसाला हानिकारक असलेली टॉक्सिन आढळतात. मांगूर माशाच्या अंगावर काही परजीवी असतात. मांगूर मासा खाल्ल्यास कर्करोगाचा धोका अनेक पटींनी वाढतो. भारतामध्ये दोन प्रकारचे मागूर मासे आढळतात. एक जे देसी मागूर प्रजाती आहे, जी भारतामधली प्रजाती आहे, व एक सापडते ती विदेशी मागूर. ती शासनाकडून त्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. सदर मासा हा कुठल्याही परिस्थितीमध्ये वाढ होते त्याची. परत सदर मासा हा कुठच्याही प्रकारचं अन्न खातो. विदेशी मागूर प्रजातीकडून बायोडायव्हर्सिटी डिस्ट्रक्शन पण होतं, त्यामुळे सदर माशावर बंदी घालण्यात आलेली आहे. प्रत्येक माशाला आपली खास अशी चव असते, तीच त्या माशाची ओळख असते. पण मांगूर माशाला स्वतःची चव नसते. त्यामुळे मांगूर माशाची हॉटेल चालकांना सहज भेसळ करता येते. दक्षिणेकडील राज्यात लग्न समारंभ, वाढदिवस अशा सोहळ्यांना फिश फ्राय खाऊ घातली जाते. अशा ठिकाणी मांगूर मासा लोकांच्या ताटात फ्राय करून वाढला जातो. मांगूर मासा गर्भवती महिलांनी कधी खाऊ नये. मांगूर मासा खाल्ल्यास पोटातील गर्भाच्या वाढीवर परिणाम होतो. लहान मुलांनाही मांगूर मासा खायला देऊ नये. तरुणांनी या माशाचं सेवन केल्यास गंभीर आजार होतात. मांगूर मासा फक्त खाण्यासाठी धोकादायक नाही, तर तो पर्यावरणासाठी सुद्धा धोकादायक आहे. जलचरांच्या अन्नसाखळीत मांगूर मासा राक्षस म्हणून ओळखला जातो. ज्या तलावात मांगूर मासा सोडला जातो त्या तलावातील इतर प्रजातींचे मासे तो फस्त करून टाकतो. एवढंच नव्हे तर त्याच्यामुळे जलचर साखळीही उद्ध्वस्त होते. हा कोणत्याही प्रकारचे खाद्य खातो. सदर मासा हा आरोग्यासाठी हानिकारक असल्याबाबतचे बरेचसे शोध निबंध झालेले आहेत. सदर माशामुळे कॅन्सर होण्याची पण शक्यता दाट उद्भवते. त्यामुळे सरकारने यावर बंदी घातलेली आहे. मांगूर माशावर भारतात बंदी घालण्यात आली आहे. मांगूर मासा पालन करणं आणि विक्रीही बंद आहे. आणि तरीही काही नफेखोर मंडळी मांगूर माशाचं बेकायदा पालन करतात, शिवाय त्याची विक्री करतात. नाशिकमधून पुण्याकडे निघालेला एक ट्रक पकडण्यात आला. या ट्रकमधून 4000 किलो मांगूर मासे जप्त करण्यात आले. हे मासे पुण्यातील काही हॉटेलवाल्यांकडे विक्रीसाठी चालवले असल्याचा संशय आहे. नाशिक हायवेवरील झालेल्या अपघातात आयशर गाडीत सापडलेले सुमारे 4 टन विदेशी मागूर प्रजातीच्या माशांवर कारवाई केली आहे. आम्हाला सदर अपघाताबाबतची सूचना वावी पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांकडून प्राप्त झाली. त्या अनुषंगाने आम्ही तेथे पोहोचलो आणि तेथे आयशर गाडीतील माशांची तपासणी केल्यावर आम्हाला असं दिसून आलं
की ते विदेशी मागूर ही प्रजातीचे मासे आहेत. सुमारे 4 टन इतके मासे आम्हाला त्या कारवाई सदर गाडीत आढळून आले. हॉटेलमध्ये फिश फ्राय, फिश करी खात असाल तर 100 वेळा विचार करा. चमचमीत मसाल्यात तळलेला मासा मांगुरही असू शकतो. जो मासा तुम्हाला पोषण तर देणारच नाही, पण तुम्हाला आजारी नक्की करेल. हॉटेलवाल्याच्या गोड बोलण्याला भुलू नका. तुमच्या ताटात कोणता मासा आहे हे डोळसपणे पहा. नाहीतर बोनलेस मासा खाऊन तुम्हाला डॉक्टरकडे नक्की जावं लागेल. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.